पुढची एक महत्त्वाची बातमी आता आपण पाहणार आहोत। काश्मीरामधील शिवपुतळ्यावरनं राजकारण पुन्हा एकदा तापल्याचं दिसतंय। दुरुस्ती करून पुतळा त्याच जागी उभारणार असं म्हणत मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर नरेंद्र मेहता यांनी निशाणा साधलेला आहे। आणि एक सवाल सुद्धा नरेंद्र मेहता यांनी आता प्रताप सरनाईक यांना विचारलेला आहे। महानगरपालिकेला प्रस्ताव दिला ह्याला मंजुरी देण्यासाठी। महानगरपालिकामध्ये सर्व पक्षीय सेना, भाजप, काँग्रेस या सर्वांनी याच्यावर विनिमय करून त्यानंतर सर्वांमध्ये निर्णय घेतला की ह्या पुतळा आपण दुरुस्ती केलं पाहिजे, एखादा नामांकित कंपनीकडनं केलं पाहिजे। परंतु त्यानंतर त्याच्यामध्ये राजकारण करण्याची सुरुवात झाली। उद्या पावसात तो पुतळा क्रॅक झाला, पडला, काय झालं तर ह्यामध्ये गुन्हा दाखल होईल आणि महापुरुषांचा अवमानचं आमच्यावर सुद्धा टीका टिप्पणी होईल। म्हणून यासाठी हा पुतळा गरजेचा आहे दुरुस्ती करणं। यानंतरची बातमी पाहणार आहोत आपण। हरणेश्वर साखर कारखान्यातल्या आर्थिक व्यवहारासंदर्भात आता चौकशी होणार आहे आणि चौकशीसाठी साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे। 1 महिन्यामध्ये शासनाला अहवाल सादर करण्याची मुदत दिली गेलेली आहे। ज्ञानदेव चवरे यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात तक्रार केलेली होती। हरणेश्वर साखर कारखान्यात आर्थिक घोटाळ्याचा त्यांनी आरोपही केलेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।